आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वी ज्या लोकांच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद ही आपल्याला जर उशिराने करायची असेल, म्हणजे काय की जन्माचा किंवा मृत्यूची ही जी घटना आहे, ही घटना घडल्यापासून आपल्याला 1 वर्षाच्या आत त्याची नोंद करणं कायद्यानं बंधनकारक आहे. पण ज्या लोकांचं अडाणी अशिक्षित असल्यामुळे किंवा ज्यांना माहीत नसल्यामुळे जे लोक नोंदणी करत नाहीत, अशा लोकांची नोंदणी कशी करायची, त्याबाबतची तहसीलदाराकडची ऑर्डर हे कशा पद्धतीने घ्यायची, काय काय कागदपत्र लागतात आणि त्याची डिटेलची प्रोसिजर आहे स्टेप बाय स्टेप, याबाबतचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती यापूर्वीच अपलोड केलेला आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मला काही लोकांच्या कमेंट पाहायला मिळतात. त्यामध्ये एक जी कॉमन कमेंट आहे की सर, ही जी जन्माचा किंवा मृत्यू दाखला काढण्याची जी प्रोसिजर आहे, त्यासाठी लागणारे जे पुरावे किंवा कागदपत्रे आहेत, हे जर नसतील किंवा कमी असण्यापेक्षा पुरावाच नाही, अशी देखील कमेंट आपल्याला आपल्या व्हिडिओच्या खाली बघायला मिळते. तर याबाबतचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीकडं जर त्या ज्या व्यक्तीचा जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला काढायचा आहे, त्याच्याबाबतचा जर पुरावा नसेल, कागदपत्र नसतील, तर त्याचा जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचा, त्यासाठी काय पर्याय आहे, काय मार्गांचा आपण अवलंबन करू शकतो, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कायदेविषयक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण ज्यावेळेस जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला काढायला निघतो, ज्या लोकांचा जन्म हा अलीकडच्या काळातला आहे, म्हणजे एक 10-15 वर्षापूर्वीचा किंवा 20 वर्षापूर्वीच्यापर्यंतचे जे जन्म आहेत, त्या लोकांचं काढायचं जर झाला जन्माचा दाखला, तर त्यासाठी फारशी काही तुम्हाला अडचण येणार नाही. किंवा मृत्यूचा जरी दाखला काढायचा झाला तरी आपल्याला काही अडचण येत नाही, कारण त्या लोकांचे जे आधार कार्ड आहेत किंवा वोटर आय डी आहेत, ही गोष्टी आपल्याकडं त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या असतात. त्यामुळे आपल्याला शक्यतो म्हणजे त्याची जी कागदपत्राची जी कमतरता आहे ही भासत नाही. आता यापूर्वीसुद्धा जन्माच्या आणि मृत्यूचे दाखले जे उशिराने जे नोंद होत होती, याबाबतचे दाखले काढले जात होते. पण त्यावेळेस जी आत्ता दिलेली जी प्रोसिजर आहे ही एवढी किचकट प्रोसिजर नव्हती. त्यावेळेस जे ठराविक प्रमाणामध्ये जरी पुरावे आले तरी त्यावेळेस जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला दिला जात होता. आणि ही जी 13(3) जी प्रोसिजर आहे, जन्म मृत्यू जे अधिनियम आहे, त्याच्यामधील जे कलम 13(3) प्रमाणे जे आपण अर्ज करायचो त्यावेळेस ते दिवाणी कोर्टामध्ये ती प्रोसिजर चालायची, JMFCकडे ती प्रोसिजर चालत होती. मग ही कोर्टामध्ये ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या जायच्या आणि कोर्ट ऑर्डर करायचं की ह्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू अमुक अमुक तारखेला झालेला आहे आणि त्याबाबतचा दाखला ह्या व्यक्तीला देण्यात यावा. पण त्यानंतर काय झालं, कोर्टाकडचं जे ही पावर्स आहेत हे काढून घेऊन आता महसूलला दिलेले आहेत. महसूलला दिल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये मालेगावसारख्या ठिकाणी जरा जन्माचे दाखले आहेत ना, हे चुकीच्या पद्धतीने काढले गेले असं शासनाच्या निदर्शनास आलं. त्यानंतर थोडीशी स्थगिती आली आणि या स्थगितीनंतर त्याबाबतचे जे नियम आहेत हे कठोर करण्यात आलेले. आता यापूर्वी जे दाखले काढले होते लोकांनी कोर्टामध्ये असेल किंवा काय असेल, त्यावेळेस इतके नियम कठोर नव्हते किंवा इतकी कागदपत्र त्यावेळेस लागत नव्हती. आता होतं काय बऱ्याच वेळा की आता स्थानिक चौकशी अहवालाचा एक प्रकार त्यामध्ये आलेला आहे की तिथं तलाट्याचा किंवा पोलिसांचा किंवा तुम्हाला ग्रामसेवकचा जो अहवाल आहे हा द्यावा लागतो. पण जर आपण जन्ममृत्यू अधिनियम पाहिला ना, तर त्याच्यामध्ये असे सांगितलेलं आहे की कलम बहुतेक 7 मध्ये की तुम्ही जी घटना आता जसं की जन्माच्या असू द्या किंवा मृत्यूच्या असू द्या, ज्या ठिकाणी ती घटना घडलेली आहे, म्हणजे समजा एखादा व्यक्ती हा सोलापूरचा आहे आणि तो पुण्यामध्ये गेल्यानंतर तिथं त्याला काहीतरी त्रास होऊ लागला आणि तो तिथं जर मरण पावला, म्हणजे त्याची मरणाची जी घटना आहे मरायची ती पुण्यामध्ये घडली, तो आहे कुठला, सोलापूरचा. पण जिथं ती घटना घडली ती ज्या निबंधकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घडलेली आहे तिथं नोंद करणं तुम्ही गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की लोक तिथं नोंद करत नाही, तिथून ते बरेच नंतर बॉडी इकडे आणली जाते सोलापूरला समजा, आणि तिथं सगळं त्याचा अंत्यविधी वगैरे होत असतो. पण नियमाप्रमाणे जिथं घडली तिथं व्हायला पाहिजे. किंवा एखादी प्रेग्नेंट महिला आहे, ती कुठं तर बाहेरगावी चाललेली आहे आणि तिथं समजा रस्त्यातच तिला काहीतरी त्रास व्हायला लागला, तिथं समजा प्रसूती झाली तिची, तर त्या मुलाचा त्या बाळाचा जिथं जन्म झाला आहे तिथूनच तुम्हाला तिथं त्याची नोंद करायची असते. त्या ग्रामपंचायतला असेल, महानगरपालिकेला असेल, आणि तिथून तुम्हाला तो दाखला घ्यायचा असतो. जर तिथं तिथं तुम्ही जर नोंद नाही केली तर तुम्हाला हे 13(3) प्रोसिजरनुसार सुद्धा नियमाप्रमाणे तिथूनच तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर ह्या काही अडचणी आहेत. कारण स्थानिक चौकशी अहवाल जर मागवला असेल त्यांनी, तर आपल्याला लोक कुठलं ओळखणार, जिथं आपण राहतो तिथलेच जे लोक आहेत ते आपल्याला ओळखत असतात किंवा तिथल्याच लोकांना बऱ्याचपैकी आपण इथला रहिवासी आहे. आता ही जी प्रोसिजर किचकट केली का नाही शासनाने, हे करण्यामागचं एकच कारण आहे की तो भारतीय नागरिक असावा, तो स्थानिक रहिवासी असावा. म्हणजे
बाहेरच्या लोकांनी येऊन, बाहेरच्या देशातल्या लोकांनी येऊन इथं येऊन कुठला तरी जन्माचा दाखला चुकीच्या पद्धतीने काढून इथलं नागरिकत्व घेऊ नये किंवा तसं काहीतरी होऊ नये, म्हणून ही सगळं टाळण्यासाठी, फक्त एवढी गोष्ट टाळण्यासाठी शासनाने हे नियम कठोर केलेले आहेत. मग स्थानिक तुम्ही ज्यावेळेस चौकशी अहवाल मागवला होतो त्यावेळेस आता एखादी घटना जर मी मला सांगितल्याप्रमाणे की दुसऱ्या जिल्ह्यात घडली असेल तर ते अवघड आहे त्या ठिकाण तुम्हाला जर तिथं, कारण तुम्हाला प्रकरण तिथं दाखल करवणार आणि तिथून जर स्थानिक चौकशी अहवाल जर मागवला तर ही प्रोसिजर किचकट होणार आहे. आता मेन मुद्दा आहे आपल्या व्हिडिओचा की एखाद्याकडं पुरावाच नसेल. आता जी कागदपत्रे आहेत लिस्टमध्ये दिलेली, मी यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यापैकी तुमच्याकडे जेवढी कागदपत्रं अवेलेबल होतील तेवढी कागदपत्रं तुम्ही दाखल करा आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करा आणि त्या अर्जासोबत तेवढीच कागदपत्रं दाखल करा. तुम्हाला शक्यतो अडचणी येणार नाही, पण म्हणजे सगळेच कागदपत्र असावे असं काय नाही, पण काही लोकांचं आहे की माझ्याकडे एकही कागद नाही. लक्षात राहू द्या, पुरावा जर नसेल, कुठलाच पुरावा नसेल तर दाखला मिळणं कठीण आहे. पण असा कोणताच व्यक्ती नसेल म्हणजे तो भारताचा नागरिक आहे आणि त्याच्याबाबतचा पुरावा नाही. जसं की कसं आहे, आपण शोधत नाही, आपल्याला पुरावा शोधत नाही आपण. आता एखादा व्यक्ती आहे, आता शक्यतो अडचण कोणाला येणार आहे, जे पूर्वी मयत झालेत, म्हणजे आपले आजोबा पणजोबा यांचा मृत्यूचा दाखला काढण्यासाठीच तुम्हाला शक्यतो ह्या बाबतची अडचण येते की तुम्हाला त्यांच्या बाबतचे पुरावे भेटत नाहीत. पण हे पुरावे कुठे शोधायचे? जर समजा तुमच्या नावावर आता एखादी प्रॉपर्टी आहे जी वडिलोपार्जित आहे, तर त्याचं तुम्ही जर जुने सातबारे उतारे पाहिले, जुने फेरफार काढले, तर त्याच्यावरती तुमच्या आजोबाचं पणजोबाचं नाव असतं. म्हणजे तुमच्या आजोबा पणजोबाच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीबाबतच देखील तुम्ही पुरावा म्हणून वापर करू शकता. सातबाऱ्यावरती त्यांचं नाव असेल की हा व्यक्ती असा होता, तो मयत झालेला आहे, किंवा हा व्यक्ती होऊन गेला आहे. शक्यतो ह्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की हा व्यक्ती होऊन म्हणजे ह्या जगामध्ये येऊन गेला का नाही हे तरी पुराव्यानिशी दिसलं पाहिजे. म्हणून तुम्ही जुने सातबारे, जुने फेरफार काढून सुद्धा पाहू शकता. तसंच घराचं जर जुनं घर असेल, एखादा वाडा असेल, त्याची जर नोंद ग्रामपंचायतला आहे का नाही हे तपासून बघा आधी. त्याबाबतचे देखील तुम्हाला कागदपत्र भेटू शकतात. तसंच रेशन कार्ड एक आहे, जुनं रेशन कार्ड बघा मिळते का, जुन्या रेशन कार्ड किंवा जे त्याचा जो विभाग आहे अन्नपुरवठा विभाग, त्याच्याकडे जर तुम्ही चौकशी केली, त्याबाबतचे जर जुने कागदपत्र काढलं तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या अस्तित्वाबाबत किंवा तो व्यक्ती होऊन गेलेला आहे याबाबतची माहिती मिळेल. आता तो व्यक्ती होऊन गेला ह्यासाठी आपण ह्या गोष्टी काढू शकतो, पण त्या व्यक्तीचा जन्म अमुकच तारखेला झालेला, जन्म किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू अमुकच तारखेला झालेला आहे हे कसं सिद्ध करायचं? तर आता कसं आहे, आपल्याकडे काही FIR नसणार आहे, कारण त्यात लिहिलं FIR आहे, कुठं हॉस्पिटलचं जे हे आहे रेकॉर्ड ते सांगितलेलं आहे की बाबा तिथं तो मयत झाला असेल. तर आता प्रत्येक व्यक्ती हॉस्पिटलमध्येच मयत होईल असं नाही, घरीसुद्धा मयत होऊ शकतो. आता माणसं थोडं काय झाली की हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात, पहिलं काय एवढं जास्त हॉस्पिटलचा विषय नसायचा. मग आजोबाचा दाखला काढायचा तर हॉस्पिटलमध्ये काय रेकॉर्ड सापडणार नाही. त्यासाठी आपण काय करायचं, तर आजोबाच्या वयाचे जे लोक आहेत, मग त्यांचे मित्र असतील, नातेवाईक असतील, भाव असतील, मोठा भाव असेल, तर त्यांचं शपथपत्र द्यायचं आहे की बुवा हे, किंवा आपण ज्याला खांदेकारी म्हणतो, ज्यांनी त्या 4 लोकांनी त्यांना खांद्यावरती घेऊन ते अंत्यविधी केलेला असेल, त्या 4 लोकांचं किंवा तुमच्या त्या व्यक्ती मयत झाला त्यावेळेस जो कोणी अस्तित्वात होता तो व्यक्ती, त्या व्यक्तीचं तुम्ही शपथपत्र देऊ शकता की हा व्यक्ती याच तारखेला मयत झालेला आहे आणि त्यावेळेस मी त्या मयतीला गेलेलो होतो, असं करून त्याचा ॲफिडेविट ॲज अ पुरावा म्हणून तुम्ही त्याला घेऊन देखील तुम्ही त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. माझ्याकडे कागदपत्रच नाहीत म्हणून आता कसा काढायचा हा जो प्रश्न आहे, याला उत्तर एकच आहे की तुम्ही शोधत नाही. शोधलं पाहिजे. जुनं रेकॉर्ड तुम्ही जर काढलं तर तुम्हाला नक्कीच त्यामध्ये काही ना काही तुम्हाला सापडणार आहे. त्यासाठी तुम्ही घराची नोंद असलेली बघा, सातबारा जर त्या प्रॉपर्टी तुमचे नाव असेल, तुमच्या आजोबाच्या पणजोबाचं नाव प्रॉपर्टी असेल, जुने सातबारे उतारे निघतात ऑनलाईन मोबाईलवरती सुद्धा तुम्ही ते जुने सातबारे उतारे किंवा फेरफार काढू शकता. याबाबतची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही सांगा, मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्याबाबतचा व्हिडिओसुद्धा बनवून देईन की कशा पद्धतीने आपण जुनं रेकॉर्ड घरच्या घरी बसून मोबाईलवर सुद्धा तपासू शकतो. जुने सातबारे उतारे निघतात. तसंच मी मागे सांगितल्याप्रमाणे जुनं रेशन कार्ड बघा मिळतं का, जुनं रेशन कार्डावरचं नाव आहे, कारण तो व्यक्ती होऊन गेला हे महत्त्वाचं आहे आणि तो त्याच तारखेला मयत झाला यासाठी आपण शपथपत्र देऊया. त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांचं शपथपत्र देऊ शकता. त्यामुळे तो होऊन गेला आहे ह्याचं काहीतरी पुरावा आला पाहिजे. आता आधार कार्ड आता आलेलं आहे, पहिलं काय आधार कार्ड नव्हतं, त्यामुळं ID हे फक्त वोटर ID फक्त फार असू शकतं. ते पण नसेल तर मी सांगितल्या पद्धतीने करा, फक्त प्रकरण दाखल करा. पुरावाच नाही म्हणून शांत बसण्यापेक्षा तुम्ही असं पुरावा कलेक्ट करा. जेवढे पुरावे सापडतील तेवढ्याप्रमाणे तुम्ही दाखल करा. त्यात प्रामाणिकपणे तुमच्या अर्जामध्ये लिहा की सदरचा मृत्यू हा इतक्या वर्षापूर्वीच असल्यामुळे एवढी कागदपत्रे मिळू शकले आहेत, पण ह्या व्यक्तीचा मृत्यू अमुक तारखेलाच झालेला आहे, ही सत्य परिस्थिती आहे असं
तहसीलदार साहेबांना पटवून द्या, त्याबाबतचे साक्षीदार असतील तर त्यांचे शपथपत्र द्या, सरतपास द्या आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढू शकता. जन्माच्या दाखल्यामध्ये शक्यतो काही मला वाटतं जास्त करून मृत्यूच्या दाखल्याची गरज भासते, जी फार वर्षापूर्वी मृत्यू होऊन गेलेला असून त्याची नोंद नसते. जन्माच्या दाखल्यामध्ये शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही, कारण जन्माचा दाखला हा जो व्यक्ती आता नुकताच मयत झाले असेल किंवा जन्म झालेला आहे किंवा म्हणजे जो जिवंत आहे त्याला तो काढायचा असतो. त्यामुळे जन्माच्या दाखल्यामध्ये काही अडचण येत नाही. जन्माच्या दाखल्यामध्ये महत्त्वाचं काय असतं की तो स्थानिक आहे हे चौकशी अहवाल येणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही आता ज्यांच्या मार्फत मागवलं जातं जसं की तलाटे आहे, पोलीस आहे, ते तुम्हाला स्थानिक तिथले जे पंच आहेत त्यांना विचारून ते सांगू शकता शेजारी बाबा हा व्यक्ती किती वर्षापासून राहतोय. तर तुम्ही साक्षीदार तिथं पोलिसांना दाखवू शकता, बाबा हे मला ओळखतो, इतक्या वर्षापासून मी तर राहतोय, 15-20 वर्षापूर्वीपासून राहतो. स्थानिक चौकशी अहवाल जन्माच्या दाखल्यामध्ये ते येऊन जातो. जन्माच्या दाखल्यामध्ये फारसे काही अडचण येत नाही, फक्त मृत्यूचा जो जुना मृत्यू असतो त्यामध्ये ही अडचण येते की आमच्याकडे पुरावे नाहीत. तर त्या लोकांनी अशा पद्धतीने त्याचा शोध घेऊन तुम्ही ते पुरावे काढू शकता आणि तेवढ्या पुराव्याच्या आधारे आणि शपथपत्रांच्या आधारे जे मी म्हटलं साक्षीदारांच्या, त्या पद्धतीने तुम्ही जन्माचा दाखला घेऊ शकता. जर तुम्हाला आता याच्यामध्ये आणखीन काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि यासारखेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलं नसेल तर. आणि हा व्हिडिओ जर आवडला, माहितीपूर्ण वाटला असेल आणि फायदेशीर ठरला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.